सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट पाहायला मिळतो. नो बॉल आलाय पंचांचा. फ्री हिट असेल. पहिला चेंडू नो चेंडू फ्री हिटचा मारा. लगेच चांगला चेंडू फ्री हिट वर थोडासा मागडा ठरू शकला नाही. आणि जर आपण विचार केला पहिला पक्का खरखर होईल युट्यूबला. चांगला फटका नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि बॅटची कडा घेतली. चेंडू मात्र थांबणार आहे कारण क्षेत्ररक्षक नक्कीच चांगली रनिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मयुरेश सरांना आपण पाहिलं चांगला चेंडू अडवला गेला त्यांच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक मात्र पुढे सरसावेल. ते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. आणि एका धावेच्या साह्याने धावफलक मात्र पुढे सरसावेल. नक्कीच फटका बराच काळ हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. नक्कीच जेलची पूर्णपणे संधी होती त्या ठिकाणी. नक्कीच बॉलरचा जर आपण विचार केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्यामध्ये नक्कीच थोडस इथे दुविधा मनस्थितीमध्ये होते. तेवढं मनापासून रेडी नव्हते जर आपण विचार केला तर. पण नक्कीच कॅच झाली असती तर सामना कुठेतरी पूर्णपणे शिडकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करता आला असता. अद्याप धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या षटकाचा जर आपण विचार करतोय तर एक चेंडू नक्कीच अद्याप झाला. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. त्याच्यामुळे 3 खेळाडू 30 क्षेत्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र त्रिफळाची फर्निचर डिस्टर्ब. यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त आणि इथे पहिल्या विकेटचं होतंय पतंग. यस गडी होतोय बाद. यस टीजा.
नक्कीच प्रशांत गांगरला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस, दांडी गुल. आणि इथे जर आपण विचार केला 4 to go असेल, पंचांचा इशारा आला, उर्वरित 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. कॅच तर घेता आली नाहीये, पण तदनंतर त्या चेंडूवर मात्र इथे दांडी गुल करण्यामध्ये यश संपादित झाला. आता मात्र पायावर चेंडू आदळला. डॉट चेंडूची सांगत आहे ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी, चांगला कमबॅक जर आपण विचार केला तर 7 धावांवर स्थगिती. फटका चांगला आहे, फुलटॉस त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. चांगली बाद असेल. कॅच साठी देखील आले नाहीत, कदाचित कॅच साठी असते तर नक्कीच या 1 धावा 2 धावे स्वतःला जेव्हा तुम्हाला शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट करावं लागतं, त्यावेळी एका क्षणामध्ये विचार करावा लागतो मी कॅच साठी जाईन की मी तो बॉल अडवण्यासाठी जाईन. चांगला जजमेंट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं बाउंड्री लाईनवर. मात्र अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग आहे, तेच तर्रार गोलंदाजी. आणि जर आपण इथे विचार केला तर नक्कीच चांगलं षटक हाताळलं जात आहे. कारण जर पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला तर 1 धाव, आणि तदनंतर सलग जर आपण विचार केला 2 डॉट 1 धाव, आणि आता पुन्हा एकदा डॉट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर डॉट चेंडू फेकला गेला तर नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी असेल, पण इथे मोठा फटका आला तर नक्कीच विचार करण्यासाठी भाग पडेल. पण कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी फेस केला जाईल. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल. नक्कीच 2 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित झालाय. षटक क्रमांक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस जर आपण विचार केला तर 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर 4च धावा या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. वेल बॉलिंग परफॉर्मन्स जर आपण विचार केला गोलंदाज कैलाशच्या माध्यमातून की चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली आहे. आता मात्र गोलंदाजी कमान सोपवली आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाचं नाव माहिती आहे का? कैलासला आपण पाहतोय. स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईट नक्कीच इथे मात्र मागत असताना पण इथे मात्र सांगितला नक्कीच स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगला डिसिजन, चांगली अंपायरिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला आजच्या दिवसामध्ये 2 ऑफिशियल्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. तर चांगली गोलंदाजी, प्रतिम गोलंदाजी, चांगली हायम रिलीज आहे. अद्याप आपण पाहतोय तर हाईटचा पुरेपूर वापर केला जातोय. हायम रिलीज ऍक्शन आहे, जम्प देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते, आणि गोलंदाजीचं देखील तितकंच कौतुक असेल. अद्याप फलंदाजीचं कौतुक करण्याची संधी अद्याप आलेली नाहीये. इथे मात्र खुलवा टप्प्याचा चेंडू होता, अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. उचलफेकी थ्रोफेकी अप्रतिम, कौतुकास्पद आहे. ज्या वेळेला काऊ कॉर्नर मध्ये, डीप मिड विकेट मध्ये, लॉंग ऑन मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षक असतात आणि त्यावेळेला त्यांचा डायरेक्ट थ्रो येतो तेव्हा मात्र नक्कीच टाळ्या वाजल्या जातात. कारण जर आपण विचार केला तर एवढा बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट थ्रो करणं अवघड असतं. चांगली उचलफेकी थ्रोफेकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मोठा फटका आलाय, जेलची संधी जज करता आला नाही, आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करत असताना नशिबाचा चौकार. यस टीजा.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा मात्र फुलटॉस चेंडू हा. इझी ॲज यू लाईक. बाजी आम्हीच मारणार, इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो. नक्कीच शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, पण इथे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक दाखवलंय. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. स्कोरबोर्डचा आपण विचार केला तर 15 धावांवर स्थगिती झाली. पायात बेड्या डोकण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालंय. मोठ्या फटक्यांपासून दूरवरून वंचित ठेवला. अद्याप आपण विचार केला तर एकच चौकार आपल्याला तो पाहायला मिळाला. त्यानंतर त्याच्या देखील एकही चौकार, मोठा फटका, षटकार काहीच पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार करतोय 6 धावा, या षटकाचा विचार करतोय दुसऱ्या षटकाचा विचार करतोय 4 धावा, आणि या षटकाचा विचार करतोय 5 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. चौथ्या षटकाची जबाबदारी दिल्या नवीन गोलंदाज दिनेशच्या खांद्यावरती. दिनेशचा जर आपण विचार केला तर नक्कीच इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण तत्पूर्वी आपण विचार करतोय तर 3 गोलंदाजीची जी कमान सोपवली होती ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. पण आता मात्र दिनेशच्या खांद्यावरती तितकी जबाबदारी असेल. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत असताना पहिला चेंडू, फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये, कारण इथून पुढे जर विकेट गेली तर मात्र नक्कीच दुविधा मनस्थितीमध्ये टाकू शकतो. पण इथून विकेट जर वाचून ठेवल्या, पण आता विकेट वाचून देखील चालणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 11 चेंडूमध्ये कशा प्रकारे 11 किती धावा एकवटल्या जातील, 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का, नक्कीच पाहणं गरजेचं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा दिनेश तयार. नक्कीच इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत. वन बाउन्स चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. कौतुकास्पद गोलंदाजी. फिल्डिंग मध्ये जर आपण विचार करतो तर एक मिसफिल्ड झाली, त्यानंतर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र दिनेशची गोलंदाजीचं देखील तितकंच कौतुक आहे जेवढं कौतुक केलं जात होतं 3 गोलंदाजांचं. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. एकही चेंडू जर अद्याप आपण पाहिला, जर डॉट पर्सेंटेजचा जर आपण विचार केला तर प्रत्येक षटक असं आहे की तिथे 2 ते 3 डॉट चेंडू आलेत. त्याच्यामुळे नक्कीच इथे विचार करण्यासाठी भाग पडतील. त्या चेंडूवर एकेरी दुहेरी धाव आली असती, समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. तर मात्र पायावर चेंडू आदळला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आला. येस, लेग बाईस. आणि धावफलक पुढे सरसावला, ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथे 4 चालू असताना उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम गोलंदाजी. लोएस्ट टोटल आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 70 धावा. मोठा फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत. आता झील टिपलाय. व्हॉट कॅच ऑफ द मॅच. येस डीजा.
करतोय हा संघ. बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असता आपल्या नावाची दहशत नक्कीच सांगतोय. तर मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, षटक या ठिकाणी समाप्त झाला. या षटकाचा विचार करतोय तर 3 रन आणि 1 विकेट देखील प्रस्थापित केल्या. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला 6, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि चौथ्या षटकामध्ये 3 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला खर्च करताना पाहायला मिळालं. इथे तर मला वाटतंय की बॉलिंग मध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण कमी धावा खर्च करेल. आणि आता चौथ्या षटकाची जबाबदारी तिथून पुढे नक्कीच आता म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवसाला सर्वात लोवेस्ट टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सागर गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. फटका बराच काळ हवेमध्ये बघा तेवढं सांगा, कारण खोपोलीला जायला आम्हाला बरं पडेल. तू काय डॉक्टर मानेशी बोलून घेता, हे डॉक्टर मानेत नका. ओके, कारण पहिले लुजरची पण झालेली आहे, आम्ही सेकंड लुजर होत ना, आम्ही आमचा 8 प्लेयर घेऊन घरी जायला मोकळे. पार्टीला जाणार, ओपीडीला कोण जात आहे आता. जरा थांबा जरा. नाही, ऊन पण लय लागायला हो. घरी जाऊन 2 तास तो सोडून चालला गेला क्रिस काहीतरी. नक्कीच इथे पंचा इशारा देतील जागेवरती जाऊन. मी त्याला हे नाहीये, मी फक्त स्कोर बोर्ड बघायचं, पण तेच ठरवणार टायमिंग सर्व. सर आता इथेच येतील ना डायरेक्ट बसायला. कीपर आहेत ना, हां, मग आम्ही येतो लगेच. कीपर चालेल चालेल. गॅप शॉट सिलेक्शन आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतो, हा येतो. नक्कीच संघर्षाचा शंखनाद पुन्हा एकदा केला जातो आणि चौकार येतोय एसडीच्या. नक्कीच आता मात्र चांगलं शॉट सिलेक्शन, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. दुसरा धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित होईल. धावफलकाचा आपण विचार करतो तर 25 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. बदलापूर चॅलेंज संघाने चॅलेंजर या संघाने चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंजवर मात्र पूर्ण खरे उतरलात. कर्जत संघाला मात्र इथे विचार करण्यासाठी भाग पडला जात आहे. नक्कीच फुलटॉस चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूवर नक्कीच 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न, धावचीची संधी गॅदर तेवढा चांगला करता आला नाहीये. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केला. धावफलकावरती जर आपण विचार करतोय तर 27 धावा, मोठा फटका येणं गरजेचं. जर अद्याप आपण विचार केला काहीतरी टोटल जर मैदानाच्या आतमध्ये सेट करायचा असेल 40 ते 40 धावांचा, तरी पण मोठे फटके 2 येणं गरजेचं. मोठा फटका तर खेळलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल इथे लॉंग ऑन वर सुटला जाणार नाही. दी बॉल यस, फलंदाज झालाय बाद. अजून एक विकेटचं पतंग. बडी मछली जाल में, बिग फिश टू दी डकआउट एसटीच्या. डीजे नक्कीच क्रिकेटची दुनिया न्यारी. आणि जर आपण विचार केला सर्व क्रिकेटचे प्रेमींचा आम्ही सर्वजण आहोत इथे आभारी. आणि जर आपण विचार करतोय तर फलकामध्ये 27 धावा, दुसरा धाव्याचा प्रयत्न, यस लाऊड अपील असेल, सेफ इन द क्रीज.
19 धावा फलकावरती आणि इथे मात्र पहिलं सत्र समाप्त होईल आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकाचा आपण विचार करतो तर 29 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे एक राऊंड टोटलचं 30 धावा. 30 धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. समीकरण असेल 30 चेंडू 30 धावा 6.00 सरासरीने अद्याप इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. अद्याप आपण जर बदलापूर चॅलेंजर संघाचा विचार करतो तर आजच्या दिवसातील सर्वात स्लोएस्ट टोटलवर इथे रिस्ट्रिक्ट केलं जात आहे आणि चांगल्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला जातोय. येस 30 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी डीजे तुम्हाला देखील संधी आहे. शरीक डॉक्टर दिलीप बॉलर रे डॉक्टर दिलीप भिवंडी जिंकलाय फिल्डिंग घेतली आहे. भिवंडीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो. नक्कीच 30 धावांचं इथून पुढे आव्हान असेल. स्ट्राईक वर आपण फलंदाज पाहतोय माने सर.
तर नॉट सेकंड वर फलंदाज प्रकाश. पहिलाच फटका रिव्हर्स फटका खेळायचा होता. पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करायचा होता, पण इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. जर अद्याप आपण विचार करतोय मोठ्या फटक्यांची देखील इथून पुढे जर विचार केला तर गरज नाही. या एखाद दोन मोठे फटके आले आणि बाकीच्या सिंगल डबलच्या स्वरूपामध्ये धावा जरी आल्या तरी पण नक्कीच सामना पूर्णपणे वन साइड होण्याची शक्यता आहे या ठिकाणी. असे एकेरी दुहेरी धावेला तुम्ही प्राधान्य जरी दिलात तरी पण 30 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे सहजरित्या तुम्ही चेस करू शकता आणि याच्यात काही दुमत नाही आहे. कारण अद्याप आपण विचार केला तर आपण आजच्या दिवसामध्ये 65 धावा देखील जवळ चेस होताना पाहायला कल्याण ग्लॅडिएटर संघाचा आपण विचार केला तर. चांगला फटका त्या ठिकाणी. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होणाऱ्या 2 धावा नक्कीच एकवडण्यामध्ये. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट. फटकाला जवाब. सेफ चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर द रोप्स. धावा मिळतंय 4. येस टीच्या. पुन्हा एकदा बॅटची कडा. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पुन्हा एकदा एकवडण्यामध्ये संपादित केल्या. नक्कीच चांगली बाद असेल. तुम्ही विकेट जर इथे प्रस्थापित करू दिली नाही पहिल्या 2 षटकांमध्ये तर मात्र सामना पूर्णपणे जिंकायला इथे कोणी रोखू शकणार नाही. जर प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार करतोय तर तुम्हाला विकेट प्राप्त कराव्या लागतील. विकेट तुम्हाला कमवाव्या लागतील. इथे तुम्हाला विकेट मिळणार नाहीये, तुम्हाला प्रस्थापित कराव्या लागतील त्या विकेट. कारण जर आपण विचार केला तर इथून पुढे सिंगल डबलने देखील काम चालणार आहे. धावफलकाचा आपण विचार करतोय तर 9 धावा धावफलकावरती नक्कीच एकवडण्यामध्ये यश संपादित झाला. इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 24 चेंडू आणि 21 धावांची. नक्कीच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कृपया करून गोलंदाज नक्कीच संजय पाटील आपण पाहतोय. फटका चांगला. फटका लाजवाब. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच पॅट्रोलिंग करत असताना एकच धाव मिळेल. जे चांगले क्रिकेट पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट. एकेरी दुहेरी धाव नक्कीच एकवडण्यामध्ये यश संपादित केलं जातं. इकडे पूर्ण माइंडसेटचा गेम आहे. अद्याप आपण विचार करतो ॲग्रेसिव्ह माइंडसेटने जेव्हा फलंदाजी करायला पाहिजे तेव्हा ॲग्रेसिव्ह माइंडसेटनेच खेळलं पाहिजे. पण वाईटचा इशारा आला. पण जेव्हा तुम्ही डिफेन्सिव्ह माइंडसेटने देखील टोटल पर्यंत पोहोचू शकता तेव्हा नक्कीच आपण नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची. कृपया करून प्लीज सर. बॅटची गडा या ठिकाणी नक्कीच घेतली. चेंडू मात्र आता ट्रॅव्हल होतो.
एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूला विनंती असेल, आज असंच समजा की आजच्या दिवसामध्ये आपण डॉक्टर नाही, पंचच डॉक्टर आहेत. पंच सांगतील ते अंतिम असेल आणि त्याच्यामध्ये नक्कीच फेरबदल केला जाणार नाही. जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती 12 धावा. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. थोडंसं हाईप मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. हाईप क्रिएट करायची तशी तर गरज नाहीये. एक लोएस्ट टोटलला तुम्ही चेस करत असताना जर आपण प्रतिस्पर्धी संघाच्या मनाचा विचार करतो, इथे मात्र चुका आणि चुका झाल्या आहेत. आपल्या बँक मध्ये नक्कीच बँक बॅलन्स कमी आणि खर्च केल्या जात आहेत. अशा प्रकारे धावा तर कशी रोखू शकणार हा मॅच. नशिबाची साथ नक्कीच या ठिकाणी दिली जाते. अद्याप आपण जर विचार करतोय तर 30 धावा सहजरित्या चेस केल्या जाऊ शकतात. जेव्हा 1983 मध्ये ज्या वेळेला त्या धावा चेस करायच्या होत्या 183, त्यावेळेला देखील हा चांगला फटका तत्पूर्वी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. त्यावेळेला देखील प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाचा विचार करतोय तर विवेन रिचर्ड्स, क्लिव्ह लॉइड, मार्कम मार्शल सारखे भरपूर, माईक होल्डिंग, माईक गॅटिंग असे सारखे गोलंदाज फलंदाज त्यांच्यामध्ये होत्या. आणि 183 नक्कीच त्यांच्यासाठी फार सहजरित्या होतं आणि त्या धावा रोखल्या होत्या ते म्हणजे भारताने. पण इथून मात्र या धावा रोखू शकणार नाहीयेत प्रतिस्पर्धी संघ. धावा मिळतात पुनश्च एकदा 4. एसटीचे षटक संपलंय दुसरं. नक्कीच रेडी राहायचं. दोन संघांना विनंती असेल, शहापूर आणि भिवंडी संघ, विनंती असेल नम्रतेची. विकेट नको. बॉलर कोण आहे? गणेश अडवते ना. नहीं अन्ना को 4 ही आया भाई. 6 रन आया अन्ना को. सागर सरांना 11 आले. नक्कीच 6 धावांची गरज आहे इथून पुढे. अभी त्यांचा प्लेयर आहे ना, खेळू दे ना. जिथे मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाकडून झेल देखील ड्रॉप होत असताना पाहायला मिळतो. फक्त 4 रन. फटकाला जवाब. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. या झेल झालाय ड्रॉप. नशिबाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. यस, सामना जिंकलाय आणि मलमिना मँगो चौकार आलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते 4. एसटीचे